रामराम मित्रांनो, आपण आज बघणार आहोत की सोयाबीन पिकाला आपण फवारणी करता वेळेस जर गढूळ पाणी घेतले तर आपल्याला त्या फवारणीचा पुरेपूर फायदा होईल की नाही। तर मित्रांनो, हे सर्व आपण गोष्टी जाणून घेणार आहोत या व्हिडिओमधून आज आपण। तर मित्रांनो, हे बघा, आधी आपण तणनाशकची गोष्ट करू, त्यानंतर कीटकनाशकची गोष्ट करू। तर मित्रांनो, हे बघा, तणनाशकला जर आपण गढूळ पाण्याचा वापर केला म्हणजे त्याच्यात गाळ असतो। गढूळ म्हणजे माती। जर आपल्या तणनाशक औषधाला जर मातीचा संपर्क जर आला तर त्याच्यामध्ये आपलं तणनाशक हे निष्क्रिय होऊ शकते मित्रांनो। म्हणून आपण एवढ्या महागामुलीची औषधी वापरतो, तर त्यास नितळ पाण्यानेच फवारणी केलेली चांगली आणि आपल्याला 100% त्याचा बेनिफिट होतो मित्रांनो। आपण ही फवारणी करता वेळेस तणनाशकची नितळ पाण्यानेच केलेली चांगली। कीटकनाशकला तसं काही नसते, मात्र कीटकनाशकला सुद्धा जर आपल्याजवळ नितळ पाणी असेल तर नितळ पाण्यानेच आपण फवारणी केलेली केव्हाही चांगली मित्रांनो। महागामुलीची औषध आणतो आणि थोड्याच्या गोष्टीसाठी आपले नुकसान होऊन जाते। लाईक करा, सबस्क्राईब करा।